आज आपण माईन मुळ्याच्या लोणच्याचा व्हिडिओ बनवलेला आहे. लोणचं बनवण्यासाठी माईन मुळा जेव्हा विकत घेतला जातो, तो कोणत्या महिन्यामध्ये घ्यायचा, मुळा कसा विकत घ्यायचा आणि लोणचं कसं घालायचं याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. नमस्कार, मी अनिता. अनिताज फूड बास्केटमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. स्क्रीनवर जे तुम्हाला दिसत आहे तो माईन मुळा आहे. खास लोणच्यासाठी हा माईन मुळा मिळतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. लोणच्यासाठी माईन मुळा जेव्हा घ्याल त्यावेळी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मुळा जाड असला पाहिजे. हा मुळा जमिनीच्या खाली असतो, त्यामुळं याला माती लागलेली असते. ती निघून जाण्यासाठी रात्रभर मुळा पाण्यामध्ये असा बुडवून ठेवायचा. रात्रभरच ठेवायला पाहिजे असं सुद्धा काही नाहीये. 3-4 तास ठेवलं तरी सुद्धा चालेल. सकाळी स्वच्छ पाण्याने मुळा धुवून घ्यायचा. मुळ्याला आलेली उपमुळं आपल्याला सगळी काढून मुळा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे ज्याप्रमाणे आल्याची साल काढतो त्याप्रमाणे चमच्याने आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे. मुळा स्वच्छ करताना मुळ्याला अजिबात साल ठेवू नये. पूर्ण साल निघाली पाहिजे, नाहीतर लोणचं खराब होण्याची शक्यता असते. या मुळ्याचं लोणचं घालण्याचा कालावधी फेब्रुवारी महिन्यानंतर 31 मार्च पर्यंत किंवा त्यानंतर जरी मुळा तुम्हाला मिळाला तरी सुद्धा तुम्ही लोणचं घालू शकता. खूप आधी जर तुम्ही लोणचं घातलं तर या मुळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे लोणचं टिकण्याची शक्यता कमी असते. तळाकडचा भाग काढून घेतलेला आहे आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे जाड जाड आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत. या फोडी किती जाड करायच्या किंवा किती पातळ करायचा हा सगळा तुमच्या आवडीचा प्रश्न आहे. अगदीच बारीक गवारीसारख्या जर फोडी केल्या तर लोणचं लवकर मऊ होतं आणि जर जरा जाड फोडी केल्या तर लोणचं शेवटपर्यंत अगदी करकरीत लागतं आणि ते खायला लोणचं जास्त चांगलं लागतं. लोणच्याच्या फोडी करताना पाण्यामध्येच करायच्या आहेत, कारण जसा बटाटा पाण्याच्या बाहेर ठेवला तर काळा होतो, तसंच या लोणच्याच्या फोडी सुद्धा जर वर राहिल्या तर लगेचच काळ्या पडतात. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मी सगळ्या फोडी करून घेत आहे. हे लोणचं शेवटपर्यंत करकरीत राहण्यासाठी मी थोड्याशा फोडी जाड ठेवलेल्या आहेत. डाव्या हातामध्ये थोड्याशा फोडी बारीक आहेत आणि उजव्या हातामध्ये थोड्याशा जाड आहेत. तुम्हाला जशा आवडतात तशा तुम्ही बारीक ठेवल्या किंवा जाड ठेवल्या तरी सुद्धा चालेल. स्क्रीनवर मुळाला उपमुळं आलेली आहेत किंवा बारीक मुळं आलेली आहेत, ती आपल्याला नको आहेत किंवा त्याचा लोणच्यामध्ये अजिबात काही वापर होत नाही. त्यामुळे ही मुळे आपण टाकून द्यायची आहेत. जिथं जिथं मुळाचा असा काळा भाग असेल तोही आपल्याला काढून टाकायचा आहे आणि मुळा स्वच्छ करून परत फोडी करून घ्यायच्या आहेत. अशा तऱ्हेने मी सर्व मुळ्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. जेवढा जोड मुळा असेल, जिथं मुळ्याला गाठ असेल, ह्या गोष्टी काळजीपूर्वक स्वच्छ करून साल राहणार नाही किंवा मुळ्याला मातीची घाण राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जर 1 किलो मुळा विकत घेतला तर अशा तऱ्हेने पाव किलो तरी त्याची घाण निघून जाते. त्यामुळे तयार फोडी ह्या पाऊण किलोच्या आसपास होतात. सगळ्या फोडी मी परत एकदा स्वच्छ पाण्यामध्ये घातलेल्या आहेत आणि आता त्या आपल्याला कोरड्या कापडावर पसरून घ्यायच्या आहेत. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे. या फोडी परत लगेचच आपल्याला कोरड्या कापडाने पुसून घ्यायच्या आहेत. फोडी कोरड्या होणं हे फार महत्वाचं आहे. फोडी कापडावर पसरल्यानंतर सोडून इकडे कुठेही जायचं नाही. लगेचच कोरड्या करायच्या आणि लगेचच आपल्याला त्याला हळद मीठ लावून घ्यायचंय. नाहीतर या फोडी लगेचच काळ्या पडतात. मी एका स्टीलच्या बुट्टीमध्ये सगळ्या फोडी परत भरून घेतलेल्या आहेत. हे लोणचं फेब्रुवारी महिन्याच्या आधी घातलं तर मुळ्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असल्यामुळे हे लोणचं वर्षभर टिकण्याची शक्यता कमी असते. कोरड्या करून घेतलेल्या फोडीमध्ये हळद आणि मीठ मी घालून घेतलेलं आहे. इथं जे मीठ लावलेलं आहे ते लोणच्याला एकूण मिठाचं प्रमाण जे दिलेलं आहे त्यापैकीच हे मीठ आहे किंवा त्यातीलच हे मीठ आहे. इथं लोणच्याच्या फोडी काळ्या होऊ नयेत म्हणून एका लिंबाचा रस मी पिळून घेतलेला आहे, ज्याच्यामुळं या फोडी अजिबात काळ्या होणार नाहीत. आणि परत एकदा आपण लिंबाचा रस, हळद आणि मीठ त्या फोडींना परत एकदा लावून घ्यायचं आहे. हे माईन मुळ्याचं लोणचं चवीला अतिशय छान लागते. नेहमी कैरीचं लोणचं, लिंबाचं लोणचं आणि मिरचीचं लोणचं याच्या व्यतिरिक्त कधीतरी
हे लोणचं करून बघा. मला खात्री आहे की हे लोणचं तुम्हाला नक्की आवडेल. हळद, मीठ आणि लिंबाचा रस लावल्यानंतर जे पाणी सुटतंय, ते पाणी गाळण्यासाठी परत एकदा आपल्याला त्याला चाळणीवर टाकून घ्यायचंय आणि तास 2 तास पाणी गळून जाण्यासाठी चाळणीवर ह्या फोडी अशाच आपल्याला ठेवून द्यायच्या आहेत. गाळून झालेल्या फोडी जर अर्धा किलो असतील, तर अर्धा किलोच्या फोडीसाठी किमान 6 ते 7 लिंब आपल्याला लागणार आहेत. लिंब घेताना पातळ सालीची आणि अगदी ताजी असावी. त्या लिंबाच्या फोडी करून माईन मुळाच्या फोडीमध्ये स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे घालायचे. 7 मधील 2 लिंब मी अर्धा-अर्धा करून स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे त्याचा रस पिळून घेत आहे. जर तुम्हाला लिंबाच्या फोडी आवडत नसतील, तर तुम्ही फक्त रस पिळला तरी सुद्धा चालेल आणि त्याच्यासाठी 4 किंवा 5 लिंबाचा रस पिळला तरी सुद्धा सफिशियंट होतो. पण या लोणच्यातल्या लिंबाच्या फोडी सुद्धा खूप छान लागतात. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे दोन्ही फोडी मी एकत्र करून घेतलेल्या आहेत. चांगल्या मिक्स करून घेतलेल्या आहेत. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे त्याला मीठ घातलेलं आहे आणि लोणच्याचा जो आपण तयार केलेला मसाला आहे, त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी शेअर केलेला आहे. तो मसाला यामध्ये मी घालून घेतलेला आहे आणि आपल्याला मीठ आणि मसाला दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. यामध्ये मी थोडीशी साखर घातलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर अजून थोडी साखर घातली तरी सुद्धा चालेल आणि जर तुम्ही लोणच्यामध्ये साखर खात नसाल तर तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालेल. तरी सुद्धा हे लोणचं खूप छान होते. इथं मी पॅनमध्ये 2 टीस्पून तेल घेतलेलं आहे. तेल गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये 4 लवंग आणि 4 काळी मिरी घातलेली आहे. तळून झाल्यानंतर ती थोडीशी बाजूला काढून घेतलेली आहे आणि थंड झाल्यानंतर ती लोणच्यामध्ये घातलेली आहे. लवंग आणि मिरी टोटली ऑप्शनल आहे. नाही घातलं तरी सुद्धा चालेल. मी घरी बनवत असलेल्या लोणच्याला कधीही तेल वापरत नाही किंवा तेलाचा तवंग वर राहील असं माझं कधीही तेल नसतं. मिरी आणि लवंग प्रत्येक वेळी घातलंच पाहिजे असं सुद्धा नाही. नाही घातलं तरी सुद्धा हे लोणचं चवीला अतिशय छान होते. पण तेल न घातलेली लोणची कंपल्सरी फ्रिजमध्ये ठेवावी लागतात. वर्षभरासाठी वर लोणचं ठेवणार असाल, तर मात्र लोणच्याच्या वर थोडासा थर येईल, असं लोणच्याला आपल्याला तेल घालावं लागेल. तेल घालताना गरम करून, गार करून घालायचं आहे. लोणच्याच्या मसाल्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. इथं माईनमुळ्याच्या लोणच्याची रेसिपी माझी कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.